Hello dear students, today we are going to learn Voyaging Towards Excellence, and this lesson written by Achyut Godbole. I have already taught some parts of this lesson, so I would like to tell you some information about that. After that I will teach next para. Okay, let's start. बघा याआधी काय बघितलं की त्यांनी त्यांचे एक त्यांच्या सिनियर कॉलेज IIT सिनियर स्टुडंट्स येतो त्यांच्याजवळ बसायला आणि त्यांची इन्सल्ट करतो, त्यांची टिंगल उडवण्याचा प्रयत्न करतो. त्यांना इंग्लिश ॲक्च्युली त्यांची इंग्लिश फार पुअर असते आणि तो जो दुसरा वेल एज्युकेटेड स्टुडंट्स येतो, सिनियर येतो आणि त्यांची टिंगल उडवण्याचा प्रयत्न, प्रत्येक त्यांच्या सेंटेन्समधनं एरर फाइंड आउट करतो. त्यानंतर काय होतं की त्यांना एक इन्सल्टिंग फील होतं, अपसेट होतात ते. त्याच्यामुळे त्यांना काही काळ असं वाटते की तिथून परत निघून जावं, म्हणजे मुंबई सोडून IIT सोडून परत सोलापूरला जाऊ. पण काही वेळानंतर सडनली काय होतं, त्यांच्या माइंडमध्ये एक चेअरअप म्हणजे एक प्रकारचं त्यांना गेटअप सारखं एक त्यांना स्ट्रॉंगली फिलिंग येतं की नाही, मी याआधी युनिव्हर्सिटीमध्ये फर्स्ट आलो, माझ्यामध्ये काहीतरी आहे अशी त्यांना जाणीव निर्माण होते. आणि नंतर त्यांनी ते इंग्लिश प्रिपरेशन करण्यासाठी, इंग्लिश परफेक्ट करण्यासाठी, ही तर इंग्लिश एक छोटीशी गोष्ट आहे म्हणून त्यांच्यामध्ये एक स्ट्रॉंग फिलिंग येतं आणि ते त्याच्या मागे लागतं की आता इंग्लिश परफेक्ट करायचं, त्याला फाईट बॅक करायचंच आहे. तर ते त्यासाठी भरपूर सारे इंग्लिशचे न्यूजपेपर, नोवेल्स वगैरे रीड करतात. त्यानंतर फोनेटिक्स वगैरे कशा पद्धतीचं असतं, इंग्लिशचं प्रोनाऊन्सिएशन कशा पद्धतीचं करायचं असतं, ह्या सर्व गोष्टी ते स्टडी करतात. त्याच्यानंतर त्यांचं जवळपास 9 ते 10 मंथ नंतर त्यांचं इंग्लिश परफेक्ट होतं आणि तेव्हा त्यांना असं वाटते की हॉस्टेलमध्ये आहो तर आता माझ्या घरी अशी त्यांना फिलिंग होते. त्याआधी इंग्लिश येत नव्हतं, त्यांना तिथे परक्यासारखं वाटत होतं, पण त्यांना आता इंग्लिश येत होतं. सर्वांसोबत ते सहजली बोलू शकत होते, कॉन्फिडन्सली बोलू शकत होते. त्याच्यामुळे त्यांना तिथे जाणीव झाली की आता मी आपल्या घरी आहे अशी त्यांना फिलिंग येत होती. त्यानंतर काय झालं की ते एक मॅनेजिंग डायरेक्टर झाले. मॅनेजिंग डायरेक्टर झाल्यानंतर त्याने ऑस्ट्रेलिया, UK इथे यांच्यासोबत कॉन्ट्रॅक्ट केला आपल्या कंपनीचा. त्यानंतर बघा त्या आधीचं सांगत आता नंतर IIT मग सॉफ्टवेअर कंपनीसोबत त्यांनी कॉन्ट्रॅक्ट केला. त्यानंतर होतं आहे की सेकंड इयरला असताना ते चांगले मार्क्स मिळवले त्यांनी. नंतर काय होतं, बघा, सेकंड इयरला असताना त्यांना चांगले मार्क्स येतं, पण फायनलला गेल्यानंतर त्यांना काही अशा व्यक्तींसोबत त्यांची भेट होतं की ते 15-20 असे ब्रिलियंट स्टुडंट्स असतात, त्यांच्यासोबत त्यांची भेट होतं आणि ते IIT, TIFR आणि BARC याचे तुम्हाला काल लॉ फॉर्म सांगितले होते. या अशा ब्रिलियंट टॅलेंटेड स्टुडंटसोबत त्यांची भेट होतं. त्यानंतर बघा काय होतं, आता बघूया नेक्स्ट. ओके, लेट्स स्टार्ट. युनिव्हर्सिटीज अँड व्हेरी renowned mathematics in the world and so on. बघा, आणि ते मॅथमॅटिक्समध्ये युनिव्हर्सिटीमध्ये फर्स्ट आलेले आणि खूप मल्टी टॅलेंटेड स्टुडंट असतात ते. त्यांचा ॲक्च्युली अच्युत गोडबोले सरांचा त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट येतो. ओके, आय वॉज इन्स्टंटली अट्रॅक्ट टू दिस ग्रुप. आणि ते इंटरेस्टली म्हणजे इन्स्टंट, बघा इन्स्टंट म्हणजे लगेच म्हणतो आपण, इन्स्टंटली म्हणजे व्हेरी क्विकली हॅपनिंग. म्हणजे ते अच्युत गोडबोले सांगून राहिले की माझा त्यांच्यासोबत लगेचच आकर्षण झालं त्यांच्या ग्रुपसोबत. म्हणजे इन्स्टंटली म्हणूया आपण, म्हणजे व्हेरी क्विकली म्हणजे लवकरच ते त्या ग्रुपमध्ये मिळून गेले, म्हणजे आकर्षण झालं. का बरं, बघा, दिस फ्रेंडशिप हॅड अ लॉसिंग इम्पॅक्ट ऑन माय लाईफ. आणि जी फ्रेंडशिप होती ती आमची, ते सर्व माझ्या जीवनावर काय करून घेतला, इम्पॅक्ट प्रभाव पाडून
घेतला. अंटिल दॅट टाईम आय यूज टू कन्सिडर माय सेल्फ सम वॉट इंटेलिजंट. आणि त्यांना तेव्हा असं वाटलं की जे अंटिल दॅट टाईम, त्या वेळेपर्यंत आय वॉज कन्सिडर माय सेल्फ सम, त्यांना असं वाटत होतं की त्या ग्रुपला भेटायच्या आधीपर्यंत त्यांना असं वाटायचं की मी खूप इंटेलिजंट आहे. बट हाऊएव्हर आफ्टर आय मेट माय फ्रेंड इन अवर ग्रुप, ते म्हणतात नंतर माझ्या या ग्रुपसोबत माझी भेट झाली तेव्हा बघा, आय केम टू नो वॉट रिअल ब्रिलियन्स मीन्स अँड आय रिअलाइज वेअर आय स्टूड. आणि त्याच्यानंतर त्यांना बघा, आपल्याला असं वाटते कधी कधी आपण खूप हुशार आहोत वाटतं ना, पण कधी आपल्यापेक्षा कोणी टॅलेंटेड असतात त्यांच्यासोबत जेव्हा आपली फ्रेंडशिप होते तेव्हा आपल्याला जाणीव होते की खरंच आपलं स्थान कुठे आहे आणि त्यांचं स्थान कुठे आहे. खरंच आपण त्यांच्यापेक्षा हुशार नाही, ते आपल्यापेक्षा हुशार आहे असं मनातल्या मनात जाणीव होतं. तसंच अच्युत गोडबोले सरांना आधी असं वाटायचं की मी खूप ब्रिलियंट आहे असं वाटत होतं, पण त्या ग्रुपसोबत ज्या फ्रेंडशिप झाली होती, नवीन जे टॅलेंटेड ब्रिलियंट स्टुडंट्स होते त्यांच्यासोबत फ्रेंडशिप झाल्यावर त्यांना जाणीव झाली की रिअलाइज झालं त्यांना, अच्युत गोडबोले सरांना, की ॲक्च्युली ते म्हणत आहे की खरं हुशारी किंवा खरं टॅलेंट कसं असतं आणि माझं स्थान कुठे आहे, तिथे त्या ग्रुपमध्ये फ्रेंडशिप झाल्यावर मला जाणीव झाली. बघा कधी कधी होतं ना आपल्याला, आपण खूप हुशार असं वाटतं, पण जेव्हा टॅलेंटेड किंवा ब्रिलियंट स्टुडंटसोबत आपली भेट होतं तेव्हा मग आपल्याला आपलं स्थान कळतं आपण कुठे आहोत. तशाच पद्धतीने लाईक दॅट अच्युत गोडबोले सरांना तसंच वाटलं की मी आता कुठे आहे म्हणून त्यांना त्यांच्या स्थानाची जाणीव झाली, मी कुठल्या स्थानावर आहे, वेअर आय स्टूड. ओके, I was actually also very lucky and I came in contact with great people on the global scale early in my life. आणि ते म्हणतात जागतिक स्तरावर माझ्या जीवनात मी त्यांच्यासोबत ज्या ग्रुपसोबत भेट झाली तो मी स्वतःला खूप भाग्यवान लकी मानते. खरंच मी लकी असं त्यांना जाणीव होती जेव्हा त्या ग्रुपसोबत त्यांची कॉन्टॅक्ट येतो तेव्हा. लेटर इन माय लाईफ वेन मिस्टर नारायण मूर्ती लेफ्ट पटनी टू स्टार्ट इन्फोसिस, आय started heading Patni's software division, occupying the same chair. आणि इथे म्हटलं आहे की नारायण मूर्ती जे आधी जे पटनीच्या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये आणि ते सोडून गेले. ओके, पटनी सोडून गेले आणि त्यांच्या जागेवर कोण आलंय, अच्युत गोडबोले सर आले, हे सांगून राहिले पटनीचे सॉफ्टवेअर डिव्हिजन कंपनीमध्ये. आणि त्यांची जागा नारायण मूर्तीची जागा कोणी घेतली, अच्युत गोडबोले सरांनी घेतली. ओके, आय स्टार्टेड हेडिंग पटनी सॉफ्टवेअर डिव्हिजन द सेम चेअर. माय हेड ऑफिस वॉज इन कॅम्ब्रिज, मॅसेच्युसेट्स, USA, व्हेरी नियर बस्टन. आणि त्यांनी म्हणून राहिले की माझी जे हेड ऑफिस आहे ते कुठे आहे, कॅम्ब्रिजमध्ये आहे, मॅसेच्युसेट्समध्ये आहे आणि USA मध्ये आहे. आणि ते नियर कुठे आहे, USA मधलं कुठले, बस्टनमध्ये आहे असं म्हटलं हेड ऑफिस. ओके, इट वॉज इन द फॅक्ट adjacent building to MIT in America. I had to visit USA every 5 months in those days. आणि ते तिथे सांगून राहिले की adjacent म्हणजे त्याचा अर्थ मी आधी सांगितला होता, नेबर, शेजारी. काय म्हटलं आहे की इन फॅक्ट adjacent building to MIT ही एक युनिव्हर्सिटी आहे कुठे, अमेरिकेमध्ये. ते त्याच्या जवळच ती बिल्डिंग होती. अँड आय हॅड टू विजिट USA. आणि ते प्रत्येक त्या दिवसामध्ये प्रत्येक 5 महिन्यामध्ये ते कुठे USA ला भेट द्यायचे. आय यूज टू विजिट MIT ड्युरिंग लंच टाईम टू मीट माय फ्रेंड. आणि ते MIT जेव्हा ते
MITला व्हिजिट द्यायचे तेव्हा लंच टाईम वगैरे करायचे त्यांच्या फ्रेंडसोबत. देअर वन कुड सी अ कपल ऑफ नोबल लॅरिएट. म्हणजे इथे म्हटलंय की ते जेव्हा लंच टाईम वगैरे करायचं ते त्यांच्यासोबत कोण असायचे, नोबल लॅरिएट म्हणजे नोबल प्राईज मिळवलेले स्टुडंटसुद्धा त्यांच्यासोबत ते बोलायचे, त्यांच्यासोबत जेवण वगैरे करायचे सांगत आहे. देअर ॲट द ड्युरिंग टेबल म्हणजे डायनिंग टेबल म्हणजे डायनिंग टेबलवर जेव्हा ते जेवण करायला लंच टाईमला बसायचे तेव्हा त्यांच्यासोबत कोण असायचे, नोबल लॅरिएट म्हणजे नोबल प्राईज मिळवलेले स्टुडंट्ससुद्धा त्यांच्यासोबत बसायचे. इफ यू वॉक फॉर 1 hour फ्रॉम 3 यू कुड रीच हार्वर्ड स्क्वेअर नियर हार्वर्ड युनिव्हर्सिटी. बघा इथे एक हार्वर्ड युनिव्हर्सिटी आहे. ओके, या आता तुम्हाला युनिव्हर्सिटीचे नेम लिहायचे आहे. बघा वाटे डू यू नो द टॉप युनिव्हर्सिटी इन द वर्ल्ड, नेम सम ऑफ देम. आणि युनिव्हर्सिटीचे नाव लिहायचे. कॅम्ब्रिज लिहा, हार्वर्ड लिहा. याआधी आपण बघितलं होतं ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी. हा सर्व युनिव्हर्सिटीचे नाव लिहायचे. ओके, आता हार्वर्ड सांगितलं. हार्वर्ड ही युनिव्हर्सिटी म्हणजे तिथे म्हटलं आहे की तिथून जर तुम्ही 3 किलोमीटर्सनी जाल तर तुम्हाला एक हार्वर्ड स्क्वेअर मिळेल. तिथे कुठली युनिव्हर्सिटी आहे, हार्वर्ड युनिव्हर्सिटी आहे. आय यूज टू विजिट बोथ ऑफ दिस युनिव्हर्सिटी. आणि ह्या दोन्ही युनिव्हर्सिटीला मी काय दिले, भेट दिली. MIT अँड हार्वर्ड युनिव्हर्सिटी. ह्या दोन युनिव्हर्सिटी, परत कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटी अँड आफ्टर दॅट ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, ह्या युनिव्हर्सिटीचे नावं लिहायचे. ओके, आय यूज टू म्हणजे दोन्ही युनिव्हर्सिटीला भेट दिले. अँड कुड टॉक टू नंबर ऑफ नोबल लॅरिएट ड्युरिंग दिस इयर. आय ट्रॅव्हल अ लॉट ऑफ USA. आणि तिथे आम्ही त्या युनिव्हर्सिटीमध्ये काही नोबल प्राइजेस मिळालेले स्टुडंट्स होते त्यांच्यासोबत मी बोलायचो, त्यांच्यासोबत भेट घ्यायचं. नंतर मी त्याच इयरमध्ये मी कुठे ट्रॅव्हलिंग केली, खूप सारे असे USA मध्ये ट्रॅव्हल्स वगैरे केलं आहे, भेट दिली. बघा USA, युरोप, जपान, ऑस्ट्रेलिया अँड could meet a number of great thinkers and management gurus such of great thinkers and management Alvin Toffler and Peter Drucker and C.K. Prahalad and Tom Peters or Toffler are great technologists such as Vincent Cerf, who designed TCP/IP, which is the basic protocol of internet. बघा इथे ते नावं दिले त्यांनी अशा USA मध्ये, त्या काळामध्ये त्यांनी USA, युरोप, जपान, ऑस्ट्रेलिया या देशांना त्यांनी भेट दिली. म्हणजे तिथे ट्रॅव्हलिंग ते कामानिमित्त जायचे आणि तिथे जे इम्पॉर्टन्स असे जे कंपनीचे जे कुठले सॉफ्टवेअर क्रिएट केलेले जे कंपनीचे हेड होते त्यांच्यासोबत सुद्धा त्यांची भेट झाली होती. कोण कोण होते बघा, टॉफर्स, पेटर्स, ॲल्विन टॉफर अँड पेटर ड्रकर अँड C.K. प्रल्हाद अँड टॉम पेटर्स आर ग्रेट टेक्नॉलॉजिस्ट सोबत त्यांची भेट झाली. आणि विन्सेंट सर्फ यांनी काय केलं होतं, जे सॉफ्टवेअर डिझाईन केलं होतं, प्रोटोकॉल, इंटरनेटचं जे प्रोटोकॉल असतं ते डिझाईन केलेलं होतं विन्सेंट सर्फ यांनी. ऑल दिस discussion with these grades bounded by my horizon and my aim and worldwide became global. बघा इथे ते सांगून राहिले की या सर्वांसोबत माझं जेव्हा डिस्कशन झालंय तेव्हा हे सर्व जे ग्रेट होते, जे ग्रेट
बॉन्डिंग्स होती त्यांच्यासोबत, जे बोलणं चालणं झालं, त्यांचं डिस्कशन झालं, त्यांच्यामुळे त्यांना अशी जाणीव झाली जे माझे इच्छा आहे, जे माझे एम्स आहे ते काय वैश्विक दृष्ट्या एक प्रकारे विश्व आपण त्या म्हणतो बघा, ती माझी एम हे त्याच्याकडे आपण वैश्विक म्हणजे एक प्रकारे विश्व जगाकडे जशा पद्धतीने बघतो तशा पद्धतीने माझी फिलिंग झाली होती. म्हणजे फार असं नॉलेज मिळालं हे सांगण्याचं तात्पर्य आहे तिथे. ओके, इट टॉट मी humility and made me realize that I had to achieve a lot of in my life. आणि ते म्हणून राहिले की ते मला ह्युमिलिटी शिकवलं, विनम्रता शिकवलं, आणि मला याची जाणीव झाली की मला जीवनामध्ये अजून काहीतरी फार काही मिळवायचं आहे. अँड द लेसन इज ह्युमिलिटी अँड हार्ड वर्क ॲज वेल ॲज पॅशन फॉर एक्सलन्स was going to play a very important and vital role in my life. आणि हाच लेसन होता जो मला विनम्रता शिकवणे आणि माझं जे हार्डवर्क होतं आणि उत्कृष्ट गाठायचं हे जे माझं ॲटिट्यूड होता तोच मला माझ्या लाईफमध्ये एक चांगलं काम करून घेतलं. एक म्हणतो ना आपली जी क्वालिटी असते ते माझ्या जीवनात खूप काही करून जातं, खूप काही शिकवतं. तशाच पद्धतीने ते म्हणून राहिले की जे माझं हार्डवर्क होतं, जे माझी विनम्रता होती आणि जे माझं एक्सलन्स गाठायचं जे माझा ॲटिट्यूड होता, ह्या सर्व गोष्टी माझ्या जीवनामध्ये फार इम्पॉर्टन्स आहे. त्यांनी फार काही रोल करून घेतलं, म्हणजे अभिनय करून घेतला, म्हणजे काहीतरी करून घेतलं माझ्याकडनं, काहीतरी म्हणजे एक प्रकारे परफेक्शन आलं माझ्या जीवनामध्ये हे सांगण्याचा प्रयत्न केला इथे ॲक्च्युअल गोडबोले सरांनी. ओके, कमिंग बॅक टू माय ग्रुप इन IIT, माय फ्रेंड वेअर नॉट ओनली मोर एक्सलंट दॅन मी बट दे वेअर व्हेरी वेल रीड. आणि ते म्हणतात जेव्हा मी IIT ग्रुपमध्ये परत आलो तेव्हा माझे फ्रेंड हे इंटेलिजंटच नव्हते तर फार असे खूप असे हुशार होते. आपण म्हणतो हुशारच नाही तर फार जास्त इंटेलिजंट होते, अशा पद्धतीचे त्यांचे हे फ्रेंड होते. वेल रीड म्हणजे त्यांना वाचण्याचा फार छंद होता. दे हॅड इंटरेस्ट इन ऑल सब्जेक्ट लाईक सायन्स, टेक्नॉलॉजी, सोशॉलॉजी, सायकोलॉजी, इकॉनॉमिक्स, फिजिओलॉजी, अँथ्रोलॉजी अँड आर्किओलॉजी अँड पॉलिटिकल सायन्स अँड एक्सेट्रा. आणि ते म्हणून राहिले की त्यांना वाचण्याचा फार छंद होता आणि त्यांनी दे वेअर व्हेरी वेल रेड अँड दे हॅड टू इंटरेस्ट. आणि त्यांना परत कशामध्ये इंटरेस्ट होतं, कुठल्या सब्जेक्टमध्ये लाईक दॅट सायन्समध्ये, विज्ञानामध्ये, टेक्नॉलॉजी म्हणजे तंत्रज्ञानामध्ये, सोशॉलॉजी म्हणजे समाजशास्त्रामध्ये सुद्धा होतं, सायकोलॉजीमध्ये मानसशास्त्रामध्ये सुद्धा होतं, इकॉनॉमिक्स म्हणजे अर्थशास्त्रामध्ये सुद्धा त्यांचा इंटरेस्ट होता, फिजिओलॉजी म्हणजे शारीरिक, सायकोलॉजी म्हणजे आणि आर्थोलॉजी म्हणजे मानववंशशास्त्र आणि आर्किओलॉजी म्हणजे आपण म्हणूया अँथ्रोलॉजी म्हणजे काय म्हटलं मानववंशशास्त्र. आणि बघा इथे फिजिओलॉजी म्हणजे फिजिकल जे असते ते, आणि आर्किओलॉजी म्हणजे आपण म्हणूया त्याला पुरातत्वीय, जे पुरातत्वीय जसं हिस्टॉरिकल म्हणते त्याविषयी इन्फॉर्मेशन असते ते, आणि पॉलिटिकल ऑल सब्जेक्टमध्ये त्या ग्रुपला जे त्यांचे फ्रेंड होते IIT मध्ये त्यांना सर्व सब्जेक्टमध्ये काय होतं इंटरेस्ट होतं, म्हणजे ते एक मल्टी टॅलेंटेड स्टुडंट्स होते. ओके, आणि our group was interested in all these branches apart from all the fine arts such as the music, literature, painting. In short, our group was interested in almost anything under the sun and which concerned human life and existence. बघा इथे काय सांगितलं की त्यांचे IITचे जे ग्रुप जे स्टुडंट्स होते त्यांचे मित्र होते ते त्यांना वाचण्याचा फार छंद होता. त्यांना तंत्रज्ञान, सोशॉलॉजी, पॉलिटिकल सायन्स, इकॉनॉमिक्स, पुरातत्वीय आणि मानववंशशास्त्र या सर्व, त्यासोबतच त्यांना म्युझिक, लिटरेचर म्हणजे साहित्य,
पेंटिंग चित्रकलामध्ये हा सर्व त्यासोबतच थेरॉटिकल सोबतच प्रॅक्टिकल म्हणजे पेंटिंगसुद्धा त्यांना म्युझिकसुद्धा त्यांना फार या सब्जेक्टमध्ये सुद्धा फार काय होतं इंटरेस्ट होता त्यांना. इन शॉर्ट द ग्रुप इंटरेस्टेड इन ऑलमोस्ट एनिथिंग अंडर द सन अँड लाईफ विच कन्सर्न ह्युमन लाईफ अँड एक्झिस्टन्स. आणि ते इथे म्हणून राहिले की बघा एनिथिंग अंडर द वर्ल्ड म्हणजे काय होतं त्याचं अंडर द सन म्हणजे याचा अर्थ असा होतोय की आपल्या ज्या पृथ्वीवर जेवढ्या गोष्टी आहेत तेवढ्या गोष्टीचा त्यांना इंटरेस्ट होता. म्हणजे ऑल ओव्हर सब्जेक्ट आणि मानवाशी संबंधित ह्युमन लाईफ संबंधित जेवढे सब्जेक्ट आहेत तेवढ्या सब्जेक्टशी त्यांना काय होतं इंटरेस्ट होता. इट वॉज इमिडिएटली अट्रॅक्ट टू द ग्रुप अँड डेव्हलप immense and deep interest in all these branches of knowledge. आणि ते म्हणत आहे ह्यामुळेच कदाचित असेल मला या ग्रुपशी लगेचच काय झाला अटॅच झाला आणि त्यापासून मला डीप असं इंटरेस्ट निर्माण झाला आणि फार असं नॉलेज मिळालं. None of these subjects were part of our curriculum at IIT, but origin again I never study for scoring mark in any examination. Here was a sea of knowledge in front of me which I thought was necessary to pass the examination of life, which was far more important than just passing IIT examination. बघा इथे त्यांनी सांगितले की नन ऑफ दिस सब्जेक्ट वेअर पार्ट ऑफ आवर करिक्युलम. म्हणजे ते म्हणून राहिले की हे जे बाकीचे तंत्रज्ञान पुरातत्वीय सोशॉलॉजी इकॉनॉमी हे सर्व IITचे ॲक्च्युली म्युझिक लिटरेचर हे सर्व ॲक्च्युली आमच्या अभ्यासक्रमाचा भाग नव्हता. तरीसुद्धा आम्ही ते सांगत आहे की आय नेव्हर स्टडी फॉर स्कोरिंग. परत ते आधी सांगितलं होतं की मी कधी एक्झाममध्ये जास्त मार्क मिळवण्यासाठी अभ्यास केला नाही. तर ते म्हणत आहे की हिअर वॉज अ सी ऑफ नॉलेज जे माझ्यासमोर जे ज्ञानाचं सागर आहे ते विच आय टॉट नेसेसरी टू पास एक्झामिनेशन लाईफ. आणि जे मी माझ्यासाठी ते म्हणत आहे माझ्यासाठी अभ्यास ज्ञानाचा काय म्हणू आपण ज्ञानाचं एक्झाम पास होण्यापेक्षा जे आपण म्हणू ज्ञानाची परीक्षा पास होण्यापेक्षा जीवनाची परीक्षा पास होणं फार इम्पॉर्टन्स होतं. जीवनाची परीक्षा पास होणे माझ्यासाठी इम्पॉर्टन्स आहे हे सांगितलं आहे अच्युत गोडबोले सरांनी. हे प्रत्येकाने जर डिसाईड केलं खरंच एक परफेक्ट सिव्हिलायझेस्टिक पर्सन निर्माण होतो. म्हणजे एक चांगला नागरिक निर्माण होतो जर आपण स्कोरिंग बेसवर अभ्यास नाही केला तर. ॲक्च्युली आपण एक एक्झाम जीवनाच्या परीक्षेमध्ये पास झालं पाहिजे तेच एक इम्पॉर्टंट असतं. बघा इट इज व्हेरी डिफिकल्ट टू बिकम अ मास्टर और ऑन एक्सपर्ट इन ऑल दिस सब्जेक्ट बट it was very important for me to understand at least the basic principle of most of this subject. आणि इथे म्हटलंय त्यांनी की प्रत्येक सब्जेक्टमध्ये एक परफेक्ट किंवा प्रिन्सिपल बनणं म्हणजे एक प्रत्येक सब्जेक्टमध्ये मेरिट येणं हे इम्पॉर्टंट नाही. हे तर फार कठीण आहे ते म्हणत आहे. पण बट इट वॉज व्हेरी इम्पॉर्टंट हे महत्त्वाचं आहे. कशा टू अंडरस्टँड ॲटलिस्ट द बेसिक प्रिन्सिपल. बेसिक प्रिन्सिपल म्हणजे ॲटलिस्ट आपण प्रत्येक विषयामध्ये उत्कृष्ट गाठू नाही शकत पण प्रत्येक विषयाचा आपल्याला ॲटलिस्ट कॉन्सेप्ट तरी माहिती असायला हवं. यात हा सब्जेक्टचा बेसिक नॉलेज माहिती असून त्याचं कॉन्सेप्ट क्लिअर असायला हवं प्रत्येक सब्जेक्टचं. हे इम्पॉर्टन्स आहे हे अच्युत गोडबोले सरांनी सांगितलं. आपण त्यांचं म्हणण्याचं तात्पर्य हेच की प्रत्येक विषयात तर आपण मेरिट येऊ शकत नाही पण ते प्रत्येक विषयाचं जे बेसिक नॉलेज असतं त्याचा कॉन्सेप्ट क्लिअर असणं फार महत्त्वाचं असं त्यांचं मत आहे. ओके. एनी ऑफ युअर्स could easily top the GRE examination, migrate to the USA. However, that thought never even touched our minds.
to understand the world and how it works and servicing India and her people was more important to us. आणि इथे त्यांनी सांगितलं की बघा जी GRE जी एक्झामिनेशन आहे ती जर पास केलं तर आपल्याला USA मध्ये मायग्रेट होऊ शकतो, म्हणजे स्थायी तिथे स्थिर होऊ शकतो हे सांगितलं आहे. GRE म्हणजे आपण म्हणूया याचं जी एक्झाम असते त्याचं जर आपण एक्झाम पास केली तर आपण तिथे USA मध्ये स्थायी होऊ शकतो हे सांगितलं आहे. However that thought ever touch our mind, आणि असं कुणाच्याच मनामध्ये नव्हतं की टू अंडरस्टँड द वर्ल्ड अँड हाऊ टू वर्क टू सर्व्हिसिंग इंडिया अँड हर पीपल अँड वर्क फॉर मोर इम्पॉर्टंट टू अस. आणि बघा इथे खूप चांगला असा विचार इथे सांगितलं. ते म्हणत आहे की आम्ही जे आमचा जो ग्रुप होता IITचे जे स्टुडंट्स होते, माझे नवीन जे स्टुडंट्स होते ग्रुप होता, जे बाकीचे जे फ्रेंड होते माझे, आणि माझ्या मनात सुद्धा असं कधी आलं नाही की आपण USA मध्ये स्थायी व्हायचं आणि तिथे राहायचं. ओके, आमचं असं सर्वांचं मत होतं की भारतातच राहायचं, भारतीय लोकांसाठी काम करायचं, सर्व्हिसिंग करायचं, म्हणजे मदत करायचं, आणि तिथच्या लोकांना आम्ही खूप इम्पॉर्टन्स दिलं. आमच्यासाठी ते फार महत्त्वाचं होतं सर्वांसाठी म्हणजे जो ग्रुप होता, जे ग्रुप IITचे जे त्यांचे नवीन फ्रेंड होते कॉन्टॅक्टमध्ये आलेले ते, आणि त्यांच्यासाठी ते म्हणून राहिले आमच्यासाठी सर्वांसाठी हेच इम्पॉर्टंट होतं की आपण भारतातच राहून भारताच्या लोकांसाठी काम करावं आणि त्यांची मदत करावं, त्यांना वेगवेगळे जॉब मिळवून देणं हेच आमचं एक तात्पर्य होतं, आणि आमच्या सर्वांना त्याचंच इम्पॉर्टंट होतं हे सांगितलं. इट वॉज अ व्हेरी नाईस थॉट. ओके, therefore I plunged out into all these branches of knowledge. It was a period of renaissance for me. आणि त्यामुळे म्हणत आहे ते की आय प्लंक इंटू द ऑल दिस ब्रांच ऑफ नॉलेज. आणि प्लंक इंटू म्हणजे काय होतं, त्याचा अर्थ डिवाइड इंटू, म्हणजे त्यामुळे ज्ञानाच्या शाखामुळे मी सर्व ब्रांचमध्ये ज्ञानाच्या शाखामुळे डिवाइड झालो, म्हणजे प्रत्येक शाखामध्ये त्यांना प्रत्येक सब्जेक्टमध्ये इंटरेस्ट होतं, त्यांच्या फ्रेंडना सुद्धा इंटरेस्ट होतं, म्हणून ते म्हणून राहिले की मला प्रत्येक जे ज्ञानाच्या शाखा होत्या त्याच्यामध्ये मी स्वतःला काय करून घेतलं, इन्व्हॉल्व करून घेतलं, म्हणजे डिवाइड करून घेतलं प्रत्येक, म्हणजे त्याच्यामध्ये एक त्यांना इंटरेस्ट होतं म्हणून त्यांनी प्रत्येक सब्जेक्टचं एक नॉलेज घेतलं हे सांगण्याचं तात्पर्य. इट वॉज अ पिरियड ऑफ द रिनाउन्सेस फॉर मी. रिनाउन्सेस मीन्स होतं की आपण म्हणूया त्याला परिवर्तन. ओके, ते म्हणून राहिली तो जो पिरियड होता तो माझ्यासाठी काय होता, रिनाउन्सेस होता, म्हणजे एक परिवर्तित पुनर्वसन म्हणूया. ओके, पुनर्वसन होतं, म्हणजे एक प्रकारचा माझ्यासाठी तो पिरियड होता, तो पुनर्वसनाचा होता ते सांगितलं आहे. वी यूज टू डिस्कस अबाउट द रियालिटी, बिग बँग, aesthetics and literature and physiology and economics and many other subjects every day until late into the nights. आणि इथे बघा ते म्हणून राहिले की वी यूज टू डिस्कस, आणि आम्ही जे सर्व ग्रुप होतो, ठीक आहे, जसे अच्युत गोडबोले आणि त्यांचे जे नवीन कॉन्टॅक्टमध्ये आलेले IITचे जे स्टुडंट्स होते, त्यांचे फ्रेंड्स झालेले होते, ते सर्व म्हणून राहिले की आम्ही जे खूप रात्र लेट नाईट, खूप रात्री वेळ होतपर्यंत ते या सब्जेक्टवर बोलायचे. रियालिटी, बिग बँग, ॲस्थेटिक्स म्हणजे सौंदर्य, लिटरेचर म्हणजे आपण म्हणूया जसं साहित्य, फिजिओलॉजी अँड इकॉनॉमिक्स अर्थशास्त्र, आणि मेनी अदर सब्जेक्ट एव्हरी डे अंटिल लेट इंटू द नाईट. आणि खूप रात्र वेळ होतपर्यंत लेट नाईटपर्यंत ह्या सब्जेक्टवर आम्ही बोलायचं, डिस्कस करायचं असं सांगितलं. माय कबर्ड वॉज फुल ऑफ बुक ऑन व्हरायटी बुक्स ऑफ टॉपिक्स. आणि माझं जे कबर्ड होतं, माझी जी अलमारी होती, सर्व विषयाच्या सब्जेक्टनी, म्हणजे सर्व विषयाच्या पुस्तकाने, बुक्सनी माझं कबर्ड हे काय झालं होतं, फुल ऑफ झालं होतं, म्हणजे भरलेलं होतं. आणि बघा एखादा आपलं सब्जेक्टचं जसं आपलं राहिलं तर तेवढं भरतं का, नाही भरत अलमारी, पण त्यांना ऑल मल्टी
सब्जेक्ट्स, जेवढे सब्जेक्ट होते तेवढे प्रॅक्टिकल असो किंवा थेरॉटिकल असो, सर्व सब्जेक्टचं त्यांना नॉलेज घेण्याचं, त्यांना एक बेसिक कॉन्सेप्ट समजून घेण्याचे एक इंटरेस्ट होता. त्याच्यामुळे त्यांची जी अलमारी होती ती फुल ऑफ झालेली होती, म्हणजे भरलेली होती. इट इज ओनली बिकम द ह्युमन क्युरियोसिटी दॅट वी हॅव बीन able to make such a great progress in the science and technology and social science. आणि ते म्हणून राहिले की हे सर्व कशामुळे मी सर्व ह्युमन क्युरियोसिटी म्हणजे मानवाची कुतूहलता, जाणून घेणे, उत्सुकता, कुठल्याही गोष्टीची जाणून घेणे, ह्या सर्व गोष्टीमुळे ते सर्व प्रोग्रेस झाला. कशामध्ये? सायन्स अँड टेक्नॉलॉजी आणि सोशल सायन्समध्ये ते सांगून राहिले. आय हॅव अ नंबर ऑफ लिमिटेशन. आणि मला असं वाटते की प्रत्येक गोष्टीचं लिमिटेशन असतं, बट वन थिंग आय एम प्राऊड ऑफ इज इट द क्युरियोसिटी, ह्युमिलिटी अँड ह्युमॅनिटी एसेट्रा. आणि ते म्हणून राहिले की मला या गोष्टीवर गर्व आहे की माझी जी क्युरियोसिटी म्हणजे त्यांना कुठल्याही सब्जेक्टचा नॉलेज जाणून घेण्याची क्युरियोसिटी म्हणजे उत्सुकता, आपण कुतूहलता म्हणूया. ओके. ह्युमॅनिटी मीन्स विनम्रता आणि ह्युमॅनिटी म्हणजे मानवता. ह्या सर्व गोष्टी त्यांना खूप कॉन्सर्न फॉर अवर फेलो ह्युमन बिंग्स. आणि त्यांना एक ॲज अ ह्युमन बिईंग बनण्यासाठी फार इम्पॉर्टन्स पॉईंट्स होते, ते सांगितलं आहे. आय लर्न दिस व्हॅल्यू ड्युरिंग माय IIT डेज. आय ऑल्सो बिकम अ फॅन बिलिव्हर इन rationalism and equally for all castes, creeds, race and genders and religion. आणि ते म्हणून राहिले की मी जेव्हा मला बुद्धिमत्ता, रॅशनलिझम मीन्स काय म्हणूया आपण? बुद्धिमत्ता. ओके. रॅशनलिझम मीन काय होतं? बुद्धिमत्ता. त्यावर माझा विश्वास बसला किंवा इक्वली जेव्हा कास्ट, क्रीड, रेस, जेंडर, रिलीजन, धर्म, पंथ, वंश, जाती, प्रथा ह्या सर्व गोष्टी ह्या काय इक्वल आहे. ओके. तेव्हा मला जाणीव झाली. आय स्टार्टेड टू ट्रीडिंग नेचर ॲज अ गॉड अँड ह्युमॅनिटी ॲज अ रिलीजन. आणि तेव्हाच मला वाटले की नेचर खरं जे आहे, तेव्हाच मी सुरुवात झाली मला समजलं तेव्हाच की नेचरमध्येच देव आहे, जे निसर्ग आहे त्याच्यामध्ये देव आहे आणि ह्युमॅनिटी मध्येच काय आहे? धर्म आहे, हे त्यांना जाणीव झाली. ओके. आय पास फ्रॉम IIT, जॉईन अ नॉन व्हायलंट सोशल मूवमेंट फॉर अ ट्रायबल्स विथ सर्वडेस, पार्टिसिपेट इन अ पीसफुल सत्याग्रह. बघा इथे सांगितलं की जेव्हा ते IIT पास झाले तेव्हा कशाला जॉईन केले? नॉन व्हायलन्स म्हणजे अहिंसक सोशल मुवमेंट म्हणजे सामाजिक चळवळीला ते काय केले? जॉईन झाले. म्हणजे सामाजिक चळवळीत कोणी भाग घेतं बघा, कुणाला इंटरेस्ट असतं. यांना तर ऑब्व्हियसली इंटरेस्ट होती, कारण सोशलॉजी वगैरे रीड केलं होतं त्यांनी, त्याचं बेसिक कॉन्सेप्ट त्यांनी जाणून घेतलं होतं. त्याच्यामुळे त्यांनी जेव्हा ट्रायबल म्हणजे आदिवासींचं जेव्हा सर्वोदयाचं हे एक सामाजिक चळवळ होती, त्याच्यामध्ये अच्युत गोडबोले सरांनी सहभाग घेतला त्या चळवळीमध्ये. ओके. आणि पार्टिसिपेट इन अ पीसफुल सत्याग्रह. आणि तो सत्याग्रह कसा झाला? पीसफुल, शांततेच्या मार्गाने सत्याग्रह झाला. जसं बघा लाईक दॅट महात्मा गांधीचे जसे सत्याग्रह झाले आतापर्यंत. ओके. त्यांना सुद्धा जेलमध्ये जावं लागलं, त्यांनी सुद्धा खूप सारे असे सत्याग्रह तशा पद्धतीने लाईक दॅट अच्युत गोडबोले सरांनी जे ट्रायबल होते, आदिवासीसाठी जे नॉन व्हायलन्स यासाठी जे सोशल चळवळ केली गेली, तेव्हा सर्वोदय ही चळवळीचं नाव होतं. त्या चळवळीमध्ये त्यांनी भाग घेतला आणि ती चळवळ कशी झाली? शांततापूर्व झाली, सत्याग्रह झाला. वेंट टू जेल फॉर 10 days. आणि त्यांना 10 दिवसासाठी कुठे जावं लागलं? जेलमध्ये जावं लागलं. बघा त्यांनी काय म्हणजे एक कुठून ते कुठपर्यंत त्यांचं सर्वच ठिकाणी त्यांनी अनुभव घेतला. म्हणजे एक चांगली गोष्ट होण्यासाठी जेल जाण्यासाठी सुद्धा तयार झाले. म्हणजे
दिवस त्यांना जेलमध्ये सुद्धा टाकण्यात आलं. केम बॅक टू मुंबई, नंतर ते मुंबईला परत आले तेव्हा वॉज जॉबलेस फॉर अ वाईल, काही दिवस ते काय राहिले, जॉबलेस राहिले म्हणजे बेरोजगार राहिले, म्हणजे त्यांना त्यांच्याजवळ काही कुठली जॉब नव्हती. त्यांना IIT असून सुद्धा, कारण ते काय जेलमधनं आले होते आणि त्यांना लगेच जॉब मिळणं फार कठीण होतं आणि काही दिवस काय राहिले, जॉबलेस राहिले. वर्क फॉर अ ₹125 month to supervise workers at the night shift in the mechanical workshop chain 30 houses in Mumbai and finally settle in information technology as my career. आणि ते म्हणून राहिले बघा, इथे काय सांगितलं, जेव्हा IIT त्यांचं झालंय तेव्हापासून त्यांनी नंतर कुठे जॉईन केलं, एक सत्याग्रह होता. ओके, तो सत्याग्रह कुणाचा होता, आदिवासींचा सर्वोदय या नावाचा सत्याग्रह होता त्यांचा. त्या सत्याग्रहामध्ये भाग घेतला आणि त्यासाठी त्यांना 10 दिवसाचा जेल झाला. आणि जेल झाल्यानंतर जेव्हा ते मुंबईला परत आले तेव्हा ते काही दिवस जॉबलेस राहिले, त्यांच्याजवळ कुठली जॉब नव्हती. नंतर त्यांनी ₹125 महिन्याने काम केलं. कुठे, मेकॅनिकल ॲज अ मेकॅनिकल वर्कशॉपमध्ये त्यांनी काम केलं, ॲज अ मेकॅनिकल म्हणून. आणि त्यांना महिन्याला किती, ₹125 महिना मिळत होता बघा. अँड चेंज इज, आणि त्यांनी मुंबईमध्ये तेव्हा 13 घरं चेंज केले, बदलवले, 13 घरं त्यांनी चेंज केले. अँड फायनली सेटल कुठे झाले, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी करिअरमध्ये ते सेटल झाले. ओके, आय स्पेंड 32 years in information technology, out of which हे आता तुम्ही थोडं टेक्स्टबुकमध्ये बघून घ्या. which I was chief executive officer and MD or the software head for 23 years for a large global multinational software companies with thousands of software professionals worldwide and 6 officers in USA and 3 in Europe and 1 in Japan and 1 in Australia. आणि ते म्हणून राहिले की तेव्हा 32, त्यांचं जे 32 वर्षापैकी 23 वर्षे हे कुठे गेले, जे सॉफ्टवेअर कंपनीज म्हणून ॲज अ काम केले. असे थाउजंड्स असे कंपनी, जे प्रोफेशनल सॉफ्टवेअर कंपनीज होते त्यांच्यामध्ये काम केले. आणि त्यांचे हेड कुठे कुठे होते, हेड ऑफिस कुठं होतं, 3 युरोपमध्ये होते, 1 जपानमध्ये होतं आणि 1 ऑस्ट्रेलियामध्ये होतं. अँड आय हॅड टू ट्रॅव्हल ऑल ओव्हर द ग्लोब अराउंड 150 times फॉर अ बिझनेस. आणि बिझनेस टाईम, जेव्हा त्यांनी बिझनेस बघा, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये आले होते आणि त्यांचे जे हेड कुठे कुठे होते, किती होते ते सांगितलं आहे. आणि त्यांनी बघा 150 वेळा ते ग्लोब अराउंड, जागतिक स्तरावर ते काय करायचे, ट्रॅव्हल करायचे, म्हणजे त्यांची भेट घ्यायचे, म्हणजे कामानिमित्त. ड्युरिंग दिस पिरियड आय हॅड ऑल्सो रिटन 4 books with 500 and 700 pages each on information technology published by टाटा बरोबर दिसत नाही, टाटा McGraw-Hill and then traveled into China for global distribution. बघा, जेव्हा ते ट्रॅव्हलिंग करत होते, 150 वेळा त्यांना ट्रॅव्हलिंग करावं लागलं. आणि 150 वेळा ट्रॅव्हलिंग करताना त्यांनी 4 बुक्स लिहिले. बघा, कुणी रिकामच बसतं आणि रिकामे पण त्या वेळेचं सुद्धा त्यांनी, बघा वेळेचं त्यांना किती महत्त्व होतं, त्या वेळेला सुद्धा त्यांनी सोनं बनवलं. ज्या ट्रॅव्हलिंगच्या टायमिंगला, त्या ट्रॅव्हलिंगच्या टायमिंगला त्यांनी 4 बुक्स लिहिले. आणि त्या 4 बुक्समध्ये किती पेजेस होते, 700 ते 800 पेजेस त्यांनी लिहिलं. कशावर, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या सब्जेक्टवर लिहिलंय. किती, 4 बुक्स लिहिले. त्याच्यामध्ये किती पेजेस होते, 700 ते 800 पेजेस त्यांनी त्या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विषयी माहिती लिहिली, त्यावर बुक्स लिहिले. आणि ते पब्लिश कुणाकडनं झालं, टाटा मॅकग्रेव या हिल याच्याकडनं झाला. आणि ते नंतर कुठं डिवाइड, जागतिक स्तरावर प्रसिद्ध होण्यासाठी चायनीज
इंटू द चायनीजमध्ये ते म्हणजे ट्रान्सलेट करण्यात आलं, कारण जागतिक स्तरावर ते लोकांना कळावं म्हणून. अशा पद्धतीने इथपर्यंत आपलं झालं आहे. नेक्स्ट उद्याला बघू. ओके, बाय.